तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज राजा राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळ सिद्धेश्वर आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे नि गुह्य ज्ञान प्रगटे जनी आजचा महत्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्र आणि या सप्त्याला महाराज फार महत्त्व द्यायचे. सगळ्या मुंबईहून गाड्या यायच्या कोल्हापूरला आणि सगळ्यांना बघितल्यावर महाराजांना खूप आनंद व्हायचा. आता हा महाशिवरात्र या दिवशी केवळ शंकराचं स्मरण केलं जातं, भगवान शंकरांचं. बघा आपल्याकडे पण वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या वेळेला शंकर भगवान हजर असतात तुमच्यासाठी. ते तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतात, तुम्ही त्यांचं दर्शन घेता आणि सद्गुरूंचं दर्शन घेता. आता जसे आनंदात बसलेले आहेत तसे कैलास पर्वतावर शिवशंकर आनंदात बसलेले होते आणि त्यांना बघितल्यावर पार्वती देवी त्यांच्याकडे गेली आणि तिने आदरपूर्वक भक्तिपूर्वक त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले की हे महादेवा, हे सदाशिवा, हे महानहून महान देवा, तुम्ही मला आता गुरु दीक्षा द्यावी. कारण मी देहधारी असल्यामुळे, या देहात वावरत असल्यामुळे देहधारी माणसांनी आत्मा ब्रह्ममय त्याचा कसा होईल याचं विवेचन मला सांगा आणि याच्यासाठी नामदीक्षा मला द्या. आणि हे ऐकल्याबरोबर भगवान शंकरांना एवढा आनंद झाला, ते म्हणाले पार्वती देवी, असा प्रश्न आतापर्यंत मला कुणीही विचारला नाही. सांगा मला, महाराजांच्याकडे इतकी माणसं येत होती पण आम्ही देहधारी ब्रह्ममय कसे होऊ असा विरळ प्रश्न लोकांनी विचारलेला आहे भक्तांनी. ते त्यांच्या संसारातल्या अडचणीच घेऊन यायचे. पण संतांना आनंद केव्हा होतो? जेव्हा आध्यात्मिक प्रश्न तुम्ही काहीतरी विचाराल, त्याच्याबद्दल तुम्हाला जिज्ञासा आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कराल, ते बघून त्यांना जास्त आनंद होतो.
कारण त्यांच्याकडे जे मिळतं तेच आपण मागितलं पाहिजे. नाही तर संतांकडे जाऊन जर आम्ही हिंग मिरज जिरं मागत बसलो तर काय होईल. तर त्यांच्याकडे जे ज्ञान ठासून भरलेलं आहे तो ज्ञानाचा प्रश्न आपल्याला विचारता आला पाहिजे. असो तर हा प्रश्न जेव्हा पार्वती देवीने विचारला की आत्मा ब्रह्ममय कसा होईल, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या प्रश्नाचं मी आता उत्तर देतोय, नीट लक्ष देऊन ऐक. नीट लक्ष देऊन ऐक म्हणजे काय, श्रवण नीट करायला सांगितलेलं आहे. श्रवण म्हणजे सबंध इंद्रियांची शक्ती एका ठिकाणी एकवटून, म्हणजे बाकी सगळे इंद्रियांचे व्यवहार थांबवून कानाच्या ठिकाणी शक्ती एकत्र करून तो बोध ऐकणे, याला श्रवण म्हटलेलं आहे. नाहीतर कान ऐकतायत, डोळे कुठेतरी बघतायत, सगळे इंद्रिय मोकट त्यांचं काम करतात, याला श्रवण म्हणत नाही. यथार्थ श्रवण जर झालं तर श्रवणाचा महत्वाचा फायदा त्यांनी सांगितलेला की श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. तत्काळ क्रिया पालट होते. ऐकल्या पण हे केव्हा घडेल, असं जेव्हा तुमच्याकडे तीव्र जिज्ञासा असेल, तीव्र तळमळ असेल तुमच्याकडून की याच्यातून बाहेर कसं पडता येईल. अशा पद्धतीने जर तुमची तयारी असेल, म्हणजे ज्याला समर्थांनी म्हटलं आहे शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थासी. परमार्थासाठी जिज्ञासू मुमुक्षु शिष्य. मुमुक्षु कोणाला म्हणतात, मुक्तुम इच्छुम मुमुक्षु. मुक्त होण्याची तीव्र इच्छा ज्याला आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. म्हणजे ही इच्छा मनात धरून जर तुम्ही आलात तर क्रिया पालटे तत्काळ म्हटलेलं आहे. त्याची क्रिया तत्काळ पालट होते. असो तर त्यांनी सांगायला सुरुवात केली की या जगामध्ये हे ज्ञान आपल्याला झालं पाहिजे, परमात्म्याचं ज्ञान. ब्रह्ममय होण्यासाठी ब्रह्माचं ज्ञान झालं पाहिजे. आणि हे ब्रह्माचं ज्ञान कोण देईल? पुस्तक वाचून मिळेल का? वेदशास्त्र वाचून मिळेल का? नाही मिळणार. कारण संतांनीच म्हटलंय, नाना शास्त्र धुंडाळीचा आयुष्य पुरे ना सर्वथा, अंतरी संशयाची व्यथा वाढवायची लागे. नाना शास्त्र आहेत, कधी वाचून होणार? आयुष्य सुद्धा पुरणार नाही आपलं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्याच्यातली गोम काय ती आपल्याला समजली पाहिजे, प्रिन्सिपल समजलं पाहिजे. म्हणून त्यांनी भगवान शंकरांनी सांगितलं की हे ज्ञान आपल्याला गुरूंशिवाय कोणी देऊ शकत नाही. म्हणून गुरूंना तत्काळ आपण शरण गेलं पाहिजे, त्यांचे पाय पकडले पाहिजेत. म्हणून संताविण प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही म्हटलेलं आहे की संतांशिवाय हे प्राप्त होणार नाही. सगळ्या शास्त्रांनी म्हटलेलं आहे. त्यासाठी संत पाहिजेत. आणि संत म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे. नाही तर ज्ञान तर आम्हाला सगळ्यांना आहे, पण आमचं व्यवहारिक ज्ञान आहे. आत्मज्ञान म्हणजे आत्म्याबद्दलचं ज्ञान, स्वतःबद्दलचं ज्ञान. म्हणून हे ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंकडे तुम्हाला जायला पाहिजे. आणि सद्गुरूंच्या त्यांचं स्मरण करून त्यांना शरण जायला पाहिजे. कारण काय, तुम्ही जर संपूर्ण गुरुगीता त्यांनी भगवान आपलं शंकरांनी पार्वती देवीला सांगितली, संपूर्ण गुरुगीता जर तुम्ही वाचली तर गुरुगीतेमध्ये सगळं वर्णन गुरूंबद्दल दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला की तुम्ही जप तप ध्यान धारणा किंवा आणि किती साधनं जरी केली तरी गुरुंना जोपर्यंत तुम्ही शरण जात नाही, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही संसार बंधनातून मुक्त होणार नाही. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आम्ही हे साधन करतो ते साधन करतो, पण हे सगळं करताना गुरु कृपा फार आवश्यक आहे. त्यांची कृपा झाल्याशिवाय हे ज्ञान होणार नाही आणि पचणार त्याहून नाही. म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला गुरूंच्या जवळ जायला पाहिजे, त्यांचे पाय पकडायला पाहिजे, त्यांना शरण जायला पाहिजे. कारण संसार बंधनातून जर बाहेर पडायचं असेल तर संसार बंधन आपल्याला प्रत्येकाला, जो संसारात आहे त्याला पकडलेलं आहे संसाराने.
म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं की हे पार्वती देवी, आपल्या शरीराबद्दल त्यांनी तिला सांगितलं की आपलं शरीर कसं आहे. आपलं शरीर त्यांनी सांगितलं की मल, मूत्र, रक्त, मांस, हाड या सगळ्यांनी बनलेलं आहे. आणि ते कसं आहे, नाशिवंत आहे. केव्हा जाईल त्याचा भरोसा नाहीये. नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान म्हटलेलं आहे. म्हणून आपल्या शरीराचा पहिला आधी अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे की शरीराचं नश्वरत्व आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून हे शरीर त्याच्या आत तो बसलेला आहे आणि त्याला आपल्याला ओळखायचं आहे. दिसेना जगी त्याची शोधून पाहे. जे दिसत नाही ते शोधून पाहायला सांगितलेलं आहे. असं दिसत असतं तर आपण भरपूर काय काय शोधलं असतं, पण समर्थांनी सांगितलं जे दिसत नाही ते शोधायचं. आणि ते कुठे, ते भगवान शंकरांनी सांगितलं की ते अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तं, या संबंध ब्रह्मांड मंडलाला व्यापून उरलेलं तत्व म्हणजे गुरुतत्व आहे. चराचरामध्ये प्रत्येक वस्तूला व्यापून भरलेलं आहे. म्हणून हा श्लोक सुद्धा गुरुगीतेतला आहे. म्हणून ते तत्व आपल्या जवळ ते आहे, म्हणजे व्यापक आहे. म्हणजे गुरुतत्व त्यांनी सांगितलं ते जवळ पण आहे, लांब पण गेलो तरी आहे. अमेरिकेत गेलो तिथे आहे, इथे आहे, आणि कुठे गेलो तिथे आहे. म्हणजे सर्व ठिकाणी ते भरलेलं आहे. त्याचं व्यापकत्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरं त्यांनी काय सांगितलंय, काशी क्षेत्रम त्यांनी वासो जानवी चरणोदकम गुरु विश्वेश्वरा हा साक्षात तारकम ब्रह्म निश्चितम. म्हणजे गुरु ज्या ठिकाणी राहतात तीच काशी. गुरुचरण जल म्हणजे गंगा. आणि काय म्हटलेलं आहे त्यांनी, गुरूंचे चरण पकडले की तारकम ब्रह्म निश्चितम. तारणाचं ब्रह्म निश्चितम म्हणजे तेच ब्रह्म आहेत, प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणजे गुरु हे म्हणजे गुरुना तुम्ही देहधारी म्हणून बघू नका. तर त्यांनी सांगितले गुरु म्हणजे एक तत्व, जे शाश्वत तत्व आहे, निरंतर आहे, आनंद देणार आहे, सच्चित आनंद. म्हणून त्या दृष्टीने ते सांगतात की त्यांना शरण जाण्यासाठी ते आपण बघा नेहमी आपण म्हणतो गुरुगीतेमध्ये हा श्लोक आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरु ब्रह्मा आपण आहेत, गुरु विष्णू पण आहेत आणि गुरु महेश पण आहेत. आता ब्रह्मा विष्णू महेश यांचे कार्य काय आहेत, तर ब्रह्माचं कार्य निर्माण करणं, सृष्टी निर्माण करणं. विष्णूचं कार्य काय आहे, सृष्टीत निर्माण करणाऱ्या लोकांचं रक्षण करणे. आणि महेशाचं कार्य काय आहे, लय, म्हणजे जिथून आले तिथे लय करून टाकणे, नष्ट नाश. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हे तिन्ही सद्गुरू करतात. आता गुरु ब्रह्म कसं, म्हणजे गुरु आपल्यामध्ये ब्रह्मतत्व निर्माण करतात, गुरुच त्याचं संरक्षण करतात की ते आपलं निकडून ज्ञान निघून नाही गेलं पाहिजे याची काळजी गुरु घेतात. आणि पुढे नाश म्हणजे काय, गुरु नाश करतात का, नाही. हे सगळं नाशिवंत हे पटवून देतात आपल्याला. आणि एकदा हे पटल्यानंतर मग माणूस तिकडे वळेल का, म्हणजे म्हणून. आणि एवढं म्हणजे गुरु ब्रह्मा पण आहेत, विष्णू पण आहेत, महेश पण आहेत. एवढंच नव्हे तर साक्षात परब्रह्म आहेत. आणि साक्षात परब्रह्म असल्यानंतर त्याविषयी तुम्ही संदेह धरूच नका म्हटलेलं आहे त्यांनी. कारण गुरुना जो देहधारी म्हणून बघतो त्याला संतांनी आणि शास्त्रांनी मूर्ख म्हटलेलं आहे. गुरु आपल्याला देहधारी म्हणून बघत होते का सगळ्यांना, ते आपल्याला बघून काय म्हणायचे, खुश व्हायचे, मला तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं. म्हणजे ते आपल्याला बघत होते का, आपल्या आतल्याला बघत होते. एकदा काय झालं, स्टेजवर महाराज एकदा सगळ्यांची पूजा करत होते आणि एक भगवे घातलेले पण माझे शेजारी उभे होते महाराज. त्यांना महाराजांनी कुंकू लावलं आणि पाहिलं कुंकू, मला मला कशाला करतो,
मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. महाराज म्हणे तुम्हाला काय वाटलं मी तुमची पूजा करतोय? या भगवेची पूजा करतो, तुमच्या आतल्याची. तुमच्या आत कोण बसलाय त्याची पूजा करतो. म्हणजे कोणाची पूजा? डायरेक्ट परब्रह्माची, आत्मारामाची. किती व्यापक दृष्टिकोन आहे बघा. म्हणजे असं या ठिकाणी सांगितलं ना, असं गुरु साक्षात परब्रह्म म्हटलेलं आहे त्यांनी. आणि पुढे जाऊन ते म्हणतात की हा संसार बंधनातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर सद्गुरूच या मायेतून काढू शकतात ना, तर दुसरं कोणी काढू शकत नाही. म्हणून म्हणतात बघा हे, नमो माय बापा गुरु कृपा घना, तोडिया बंधना माया मोहा, मोह जाळ माझे कोण निरसील, तुझ विण दयाळा सद्गुरु राया, तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. 3 वेळा त्यांनी का म्हटलंय तुझं नमो तुझं नमो तुझं नमो? माहितीये, मला जो अर्थ लागलाय तो मी सांगते. 3 वेळा त्यांनी म्हटलंय तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. कारण एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, एका जनार्दनी गुरु परब्रह्मा. म्हणजे गुरु परब्रह्मा आहेत म्हणून तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. त्यांना पटलेलं आहे. ते स्वतः म्हणतात की स्वामी जनार्दन माझे गुरु आहेत. आणि जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, त्यांची कृपा माझ्यावर झाली. आता या संबंध देहामध्ये जनार्दन स्वामीच आहेत. एकनाथ पळून गेला असं एकनाथ महाराजांनी स्वतः म्हटलंय की ते माझ्या आत येऊन बसले आणि मी आता एकनाथाला विसरून गेलो. म्हणजे एकनाथ पळून गेला. आता जे बघतात तेच बघतात, आता जे बोलतात तेच बोलतात, आता जे डोळ्यांचा डोळा ते आहेत बघा. म्हणजे संत देव पहावयाचे गेलो तेथे देवची होऊन ठेलो. देव शोधायला गेले देव झाले, गुरु शोधायला गेले गुरुमय झाले, स्वतःला विसरले. किती उच्च अवस्था आहे. तुम्ही नुसतं ऐकता कामा नाही, तुम्हाला विचार करता आला पाहिजे की हे सगळं का म्हटलंय असं. ही अवस्था त्यांना आली, आपल्याला काय येत नाही. कारण इथे त्यांनी म्हटलेलं आहे की या संसारात आम्हाला दुःख का होतात, ही अवस्था आम्हाला का प्राप्त होत नाही. तर आम्ही संसाराला, घरदाराला, धनाला, विद्वत्तेला, बाकी सगळ्या गोष्टींना कवटाळून बसलोय. आणि या सगळ्या गोष्टींना कवटाळल्यामुळे गुरुगीतेमध्ये भगवान शंकर म्हणतात की असा कवटाळलेला माणूस संसारामध्ये गटांगळ्या खातो. मी नाही सांगत, गुरुगीतेमध्ये बघून घ्या. गटांगळ्या म्हणजे कुठल्या? पाण्यातल्या गटांगळ्या का? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं या गटांगळ्या. म्हणजे मुक्त होत नाही तो. कारण का? त्यांनी बांधून घेतलाय. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. वास्तविक मुक्त स्थिती आहे, पण माझं माझं म्हणून त्यांनी बांधून घेतल्यामुळे गटांगळ्या खातोय, दुःख भोगतोय. म्हणून त्यांनी सांगितलं हे सगळं घरदार आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांचा मोह तुम्ही बाजूला सारा आणि गुरुंना शरण जा. नाही तर हे सगळं बरोबर घेऊन जर तुम्ही गेलात तर ऐकून काय फायदा होईल का? निदान ते ऐकताना जरी बाजूला काढता आलं पाहिजे मनातून. एरवी तर आपल्याला करावंच लागतं. गळ्यात पडलेलं आहे म्हटल्यावर काय करणार? ते करावंच लागतं. पण ज्या वेळेला आम्ही गुरूंच्या समोर बसतो तेव्हा तरी आम्हाला त्या गोष्टी डोक्यात असता कामा नाही. म्हणून इथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या सगळ्या ममत्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी गुरूंच्या जवळ न घेता त्याचा सगळ्याचा वर्ज्य करून, त्याग करून, मनातून बाजूला सारून तुम्ही गुरूंना शरण जा आणि त्यांचं नामस्मरण करा, त्यांचं भजन करा. असं झालं तरच ते काय सांगतील त्याचा उपयोग होईल. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की गुरूंची लक्षणं त्यांनी सांगितलं
की गुरूंबद्दल ज्ञान होणार नाही वगैरे सगळं सांगितलं त्यांनी. पण गुरूंची लक्षणं काय? ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलाचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं त्वं नमामि. किती लक्षणं बघा. हे संपूर्ण आता विवेचन करायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही. महाराजांचं आवडतं होतं, महाराज याच्यावर खूप विवेचन करायचे की हे प्रत्येक लक्षण सद्गुरूंचं आहे, परमात्म्याचं आहे. परमात्मा म्हणजेच सद्गुरू आणि सद्गुरू म्हणजेच परमात्मा, त्यांचं हे लक्षण आहे. म्हणून इथे पार्वतीला त्यांनी सांगितलं की हे बघ, गुरुशिवाय ज्ञान होणार नाही, गुरुशिवाय हे बंधनातून बाहेर पडता येणार नाही. आणि गुरु या चराचरातील व्यापक तत्व असल्यामुळे त्यांना आपल्याला मिळवण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय न गुरोर अधिकम न गुरोर अधिकम न गुरोर अधिकम शिवशासनता शिवशासनता शिवशासनता. म्हणजे गुरुशिवाय श्रेष्ठ या जगात दुसरा कोणी नाही. हे शिवाचं शासन आहे आणि ही शिवाची आज्ञा आहे की गुरुशिवाय श्रेष्ठ कोणी नाही. स्वतः भगवान शंकरांनी स्मशानात जाऊन सोडून कैलास सर्व ही संपत्ती स्मशानात वस्ती रुद्र करी. सगळी कैलासची सगळी संपत्ती सोडून कुठे गेली? वस्ती कुठे गेली? स्मशानात वस्ती रुद्र करी. आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे शेवटी की स्मशान त्यांनी काय निवडलं. पण इथे तुम्हाला मला सांगावंसं वाटतं आधी की मन्नाथा श्री जगन्नाथा मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे माझा सद्गुरू हा जगाचा नाथ आहे, नाथांचा नाथ आहे. आता विद्याताईंच्या जो लहान मुलगा आहे त्याचं हे होतं, नाव ठेवायचा दिवस होता, बारसं होतं. तेव्हा महाराजांनी आम्हाला बोलवलं होतं. महाराजांनी आम्ही गेलो यांच्या घरी. तेव्हा महाराजांनी त्याला घेतलं, म्हणाले अहो काय नाव निवडलंय ते सांगा आम्हाला. तेव्हा यांचे वडील म्हणाले की आमची बायको जन्माला आलेली आहे. तो मुलगा म्हणजे आमचीच बायको जन्माला आली आहे आणि आमच्या बायकोचं नाव होतं दुर्गाबाई, म्हणजे दुर्गा नाव होतं तिचं. तर याचं नाव आम्ही निवडलंय दुर्गादास दुर्गानाथ. तेव्हा महाराज म्हणाले आम्ही ठेवणार दुर्गानाथ, कारण दुर्गेचे दास तुम्ही. कळलं? दुर्गेचे दास म्हणजे बायकोचे दास तुम्ही आणि दुर्गानाथ म्हणजे जगाचा नाथ. म्हणून म्हटलंय मन्नाथा श्री जगन्नाथा मद्गुरु श्री जगद्गुरु. माझे गुरु हेच जगद्गुरु आहेत, माझे गुरु हेच जगाचे नाथ आहेत. तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरुराधिरनादिश्य गुरु परम दैवतम गुरु परतरम नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुशिवाय दुसरं दैवत नाही. इतकं पटवून दिलेलं आहे त्यांनी भगवान शंकरांनी की बस तुला गुरुशिवाय तरुणोपाय नाही, तुला गुरूंकडेच जायला पाहिजे. आणि गुरुशिवाय जर दुसरा कुठला देव वाटत असेल मोठा तर त्याला समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे सद्गुरू वाचूनी देव वाटे मोठा तो शिष्य म्हणावा करंटा. बघून घ्या दासबोधात आहे की नाही. सद्गुरू वाचून जर दुसरा कुठला तरी देव मोठा वाटत असेल तर त्या शिष्याला करंटा म्हटलेलं आहे. म्हणजे सद्गुरूंची बरोबरी कोणीही करू शकत नाही. म्हणून इथे त्यांनी सांगितलंय की जय जयकार कुणाचा करायचा असेल तर फक्त सद्गुरूंचा. आणि म्हणून रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे जय जयाजी सद्गुरू राजा विश्वंभरा विश्व बीजा परम पुरुषा मोक्ष ध्वजा दीनबंधू. जय जयाजी सद्गुरू राजा, तुमचा जय जयकार करावा
तुम्ही राजांचे राजा, महाराजा, सम्राट आहात. विश्वाचे बीज आहात, विश्वाच्या आधी बीज आहात. आणि म्हणून आपण सुद्धा आतून सद्गुरूंचा जय जयकार केला पाहिजे. आता काही लोक जोपर्यंत गुरुंचं ज्ञान नीट आपल्याला होत नाही तोपर्यंत बाकीचं देवांचं करत असतात. ते सगळं ते मूर्खपणाचं म्हणत नाही मी, ते सगळं व्हायलाच पाहिजे पहिलं. कारण 10वीत कोण जाऊन बसेल का? एकदम सगळे आहे तुमचं 1ली, 2री, 5वी असं करत 10वीत जातात. एकदम 10वीत कोणाला बसता येत नाही. पण आपल्याला गुरु भेटल्यानंतर तुम्ही आता तुमच्या घरी झाड आहे मोठं, त्या झाड खूप मोठं झालेलं आहे, त्या झाडाच्या वरती शेंड्यावर जाऊन पाणी घालता का? नाही. मग कुठे पाणी घालता? झाडाच्या मुळाशी. आणि झाडाच्या मुळाशी पाणी घातल्यावर प्रत्येक पान आणि फूल जसं प्रफुल्लित होतं, हिरवगार होतं, तसं सद्गुरू म्हणजे मूळ आहे, मूळ. त्यांना प्रसन्न केले की जगातले 33 कोटी देव प्रसन्न होतात. कोणी तुमच्याबद्दल तक्रार करणार नाही, कारण देवाधिदेव आहेत ते. म्हणून कुठलीही शास्त्र बघा, ज्ञानेश्वरी बघा, दासबोध बघा, एकनाथी भागवत बघा, गुरु तेथे ज्ञान. जिथे गुरु आहे तिथेच ज्ञान आहे. पुस्तकात खूप काही दिलं पण समजतंय कोणाला? त्यांना पण मार्गदर्शन करणारा कोणीतरी पाहिजे. कठीण गणित असतं महाराज म्हणायचे, पण ते सोपं केव्हा वाटतं? विवेचन केल्यावर. गुरूंनी मास्तरांनी शिकून विवेचन केलं की ते सोपं वाटतं, तोपर्यंत ते कठीण असतं. तशी ही शास्त्राचं विवेचन त्यांच्याकडून समजल्यानंतरच आपल्याला ते सोपं वाटतं. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा सद्गुरू पाहिजेत. आणि हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी हिला पार्वती देवीला सांगितलं, हे बघ पार्वती, तुझ्यावर मी प्रसन्न झालोय. कारण तुझा प्रश्न असा होता की किती बोलावं आणि तुला किती सांगावं असं मला झालंय. असा तुझा प्रश्न होता. म्हणजे त्यांना बोलायला एक छानपैकी विषय पार्वती देवीने दिला होता. म्हणून ते म्हणाले की बघ, मी जे तुला हे सगळं ज्ञान सांगितलं गुरुगीतेचं, गुरूंबद्दल जे मी त्याला ज्ञान दिलं, हे सगळ्यांना सांगायला जाऊ नको. का सांगू नको? तेथे पाहिजे जातीचे. कुठल्या जातीचे? म्हणजे लबाड लोकांना, ढोंगी लोकांना, नास्तिक लोकांना, पाखंडी लोकांना, गुरुंना नाव ठेवणाऱ्या लोकांना, अशा लोकांना हे ज्ञान, हे रहस्य सांगायला जाऊ नको कधीच, अशी त्यांनी त्याला सूचना केली. म्हणजे हे तू माझं ऐकलं पाहिजे की यांना ज्ञान कधी सांगायचं नाही. मग ज्ञान कुणाला सांगायचं? ज्याच्याकडे भक्ती आहे, ज्याच्याकडे देवाबद्दल प्रेम आहे, ज्याच्याकडे तीव्र जिज्ञासा आहे जाणून घ्यायची, ज्याच्याकडे तळमळ आहे याच्यातून सुटायची, आणि ज्याचं देवावर प्रेम आहे, म्हणजे आपल्यापेक्षा सुद्धा देवावर जास्त प्रेम आहे ज्याचं, अशाला तू सांग. बाकीच्यांना सांगायला जाऊ नकोस. कारण एक उदाहरण महाराज द्यायचे, सोनियाचे ताटक क्षीराने भरिले आणि भक्षावया दिले श्वाना लागी. ताट सोन्याचं आणि त्याच्यात खीर घातली आहे कुत्र्याला खायला. त्याला सोन्याची काय किंमत? खीर चाटून घेईल, लात मारून निघून जाईल. काय किंमत त्याला सोन्याची? त्याला जशी सोन्याची किंमत नाही, कारण त्यातलं त्याला माहितीच नाही. त्याला आतली खीर पाहिजे फक्त. तसं अशा अज्ञानी लोकांना तू हे सांगायला जाऊ नको असं त्यांनी म्हटलं. आणि पुढे त्यांनी सांगितलं की भगवान शंकर जेव्हा डमरू वाजवतात, तर हे डमरू वाजवण्यासाठी भगवान शंकर आधी कुठे गेले? जाऊन बसले स्मशानात. स्मशानात जाऊन बसले. ते तुम्हाला कुंभमेळ्यामध्ये सगळे साधू बघितले ना तुम्ही, ते नागा साधू वगैरे, भस्म लावलेलं होतं त्यांनी. कुठलं भस्म लावलं होतं?
ते भस्माचा चौकोनी तुकडा मिळतो तो नाही, ऍक्च्युअल स्मशानातलं चितेचं भस्म, ते सगळ्या अंगाला त्यांनी फासलेलं होतं. प्रत्येक साधू तसाच होता. आता तुम्हाला वाटेल हे काय सोंग करतात नागा साधू, अहो पण ते लावल्यानंतर एकदा मला महाराज मिळाले. महाराज काय करायचे, आंघोळ झाल्यावर भस्माचा असा पट्टा ओढायचे, असं करायचे, भस्मावर ओढायचे. त्यानंतर लावून झालं की पैसे करून बोट मला पण लावायचे. मला म्हणाले मी तुला भस्म का लावतो. अरे हे सगळं भस्म होणार आहे एक दिवस हे समजावं म्हणून. म्हणजे लावणारा भस्म होणार आहे, लावून घेणारा पण भस्म होणार आहे, कळलं? दोन्ही भस्म होणार आहेत. हा निश्चय व्हावा म्हणून भस्म लावतो. नाही तर तुम्ही म्हणाल लिंगायत लोक भस्म लावतात म्हणजे काहीतरी आपलं देवाच्या अंगारा लावतात तसं लावतात. त्याच्या मागे हा अर्थ आहे. हा निश्चय व्हावा म्हणून आम्ही रोज भस्म लावतो. तसं यांनी स्मशानात जाऊन स्मशानातली राख सगळ्या आपल्या अंगाला लावून डमरू वाजवायचे, तिथे तांडव करायचे. तर स्मशान त्यांनी का निवडलं. स्मशानात गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं की जी माणसं गेलेली आहेत आपण बघायला जातो यात्रेला, त्या अंत्ययात्रेला, तेव्हा हीच गेली आहेत आणि पुढे पण बघणारी पण जाणार आहेत. याच्यासाठी माणूस जातो. आणि दुसरं म्हणजे जे जन्माला आले ते कालांतराने मागे पुढे सगळेच जाणार आहेत, मागे पुढे. हे पण तिथे गेल्यावर समजतं. आणि दुसरी गोष्ट, श्रीमंत जगातले किंवा उद्योगधंदेवाले किंवा विद्वान लोक किंवा पैसेवाले हे सगळे लोक जरी आहेत तरी हे लोक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना किंमत आहे. एकदा त्यांच्यातून ती शक्ती निघून गेली की किंमत किती, शून्य, किंमत शून्य. म्हणून ते जागेवर जोपर्यंत आपण असतो तोपर्यंतच आपल्याला किंमत असते. याचं एक सोपं उदाहरण सांगू तुम्हाला. आपल्या तोंडातला दात, त्या दाताची आपण किती काळजी घेतो. चांगल्या चांगल्या टूथपेस्ट लावतो, चांगले चांगले ब्रश लावतो, नंतर काय काय त्याच्यासाठी ते पडायला आला तरी त्याला वाचवायसाठी त्याला काय काय कॅप लावतो आणि काय काय करतो. पण हा दात जेव्हा पडतो तोंडातून तेव्हा तुम्ही त्याला कपाटात जपून ठेवता का, लॉकरमध्ये ठेवता का पैशासारखा, का नाही ठेवत. तुमचाच दात आहे ना, आपल्या हाताने फेकून देता. कारण तो जागेवरून निघाला, जागेवरून निघाला की किंमत शून्य. जागेवर असतो तोपर्यंत किंमत असते माणसाला. जागेवरून निघाला की जी जवळची माणसं तुम्हाला वाटत होती तीच तुम्हाला पहिली बाहेर काढतात. म्हणजे जिवंतपणे जी तुम्हाला माझी 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 म्हणून जोरात ओरडता तुम्ही, तीच तुम्हाला बाहेर काढतात. आणि त्यांनी बाहेर काढल्यानंतर तेच त्यांच्या हाताने पुन्हा आग पण लावतात. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शास्त्र नुसती वाचायची नाही, आजपर्यंत गेली पाहिजेत. का, किंमत शून्य. मग आत्ता का किंमत आहे आम्हाला, आत तो आहे म्हणून. जो आत आहे ज्याच्यामुळे आम्हाला शोभा आहे त्याला ओळखायला नको, ओळखायला नको का. त्याला ओळखलं नाही तर सगळं फुकट, आया वैसा गया, जसा आला तसा निघून गेला. त्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणून इथे भगवान शंकरांनी सगळ्यांना आपल्याला सांगितलं की आम्ही स्मशान का निवडलं, की इथे आल्यावर माणसाचा आपोआप निश्चय होतो. आणि मग पुढे त्यांनी सांगितलं, पण असं जरी असलं तरी त्याचा विचार करू नका. मग काय विचार करा, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम.
मी चिदानंद रूप शिवोहम आहे. म्हणजे मीच शिव आहे, मीच परमात्मा आहे याच, म्हणजे ते तोंडाने म्हणून तर डमरू वाजवतात. म्हणून सद्गुरू सुद्धा शिष्याला असं डमरू वाजवून शिकवतात. काय शिकवतात? ये संसार झूठा, ये व्यवहार झूठा, ये संसार झूठा, ये व्यवहार झूठा, इन्हें छोड़ सत में समाना पड़ेगा, शिवोहम का डंका बजाना पड़ेगा, शिवोहम का डंका बजाना पड़ेगा. म्हणजे हे सगळं सोडून तुम्ही सत्य में आना पडेगा. सत्य म्हणजे सत्य ओळखता आलं पाहिजे तुम्हाला, आणि ते पण जिवंत असेपर्यंतच. आणि ते पण या शरीर आपलं व्यवस्थित असेपर्यंत. नंतर एकदा काय काय दुखायला लागलं की तुमचं लक्ष लागतं का? आम्ही काय काय किती चांगलं सांगितलं तरी पाय दुखायला लागले लांब करता, पोट दुखायला लागलं वाकडे बसता. असं नाही, जोपर्यंत व्यवस्थित आहोत आपण तोपर्यंत. पण तुमची जर खरंच आतून कळकळ असेल हे ज्ञान मिळवण्यासाठी, की तुम्ही कसली पर्वा करत नाही, ना जगाची पर्वा करत, ना समाजाची पर्वा करत, ना आणि कोणाची पर्वा करत, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही म्हणून सांगितलंय त्यांनी काय सांगितलंय? अगर आज्ञा किसी की सुनना हो तो सद्गुरु की सुनो, दुनिया की नहीं. पुढे काय म्हणतात ते? मैंने सद्गुरु से कहा मैं उदास हूँ. अरे मैं हूं ना साथ में, तो क्यों उदास है? सद्गुरु ने उत्तर दिलं, मैं हूं ना साथ में. त्यांनी परत दुसरा प्रश्न विचारला, सद्गुरु मैं अपराधी हूं, मैं सब छोड़ दूंगा, मैं भुला दूंगा. तू त्याची काळजी करू नको, मी सोडला तो तुला अपराध माफ केला, कारण तू माझ्याजवळ आहेस. मग परत शिष्य म्हणतो, सद्गुरु मैं अकेला हूं. अरे अकेला क्या, जरा देख आंखें ऊपर करके, मैं तेरे आसपास हूं. म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल सद्गुरु गेले म्हणजे आता काही नाही, आता काय येणार नाही, आम्हाला काय सांभाळणार, असं आहे का? ते म्हणतात जरा आंखें खोल के देख, मैं तेरे आसपास हूं, मैं तेरे अंदर हूं. म्हणून रामदास स्वामींना जेव्हा देह सोडायची वेळ आली तेव्हा शिष्याने विचारलं, आता महाराज तुम्ही देह सोडल्यानंतर आम्ही कोणाकडे बघायचं, आम्हाला आता मार्गदर्शन कोण करणार? तेव्हा ते म्हणाले की मी कुठेही जाणार नाही, माझा दासबोध तुमच्यासाठी लिहून ठेवलेला आहे मी सगळ्यांसाठी, तुम्ही माझा दासबोध वाचा, त्याच्यातच मी तुम्हाला दिसेन, माझं दर्शन तुम्हाला त्याच्यात होईल. दासबोधात एक तरी विषय असा सोडलेला आहे का? सगळे 200 विषय सांगितलेत. म्हणून तुम्हाला ज्या ज्या वेळी आठवणी येईल त्या त्यावेळी तुम्ही दासबोध वाचा, आपल्यासाठी लिहून ठेवला. त्यांना सगळं ज्ञान झालेलं होतं, काय लिहायची गरज होती एवढा खटाटोप? आमच्यासाठी, मागे राहणाऱ्यांसाठी. पण मागे राहणारे वाचतात का? पण महाराज सांगायचे वाचा म्हणजे काय? वाचून वाचा, मरू नका. महाराज म्हणायचे वाचून वाचा, या जन्म मरणाच्या कटकटीतून वाचा, मरू नका. म्हणजे त्याच्यातलं मूळ तुम्हाला समजलं पाहिजे, प्रिन्सिपल तुम्हाला समजलं पाहिजे, आणि मनपूर्वक तुम्ही ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, हे त्यांना सांगायचंय. म्हणजे संत कुठेही जात नाहीत, आपल्या आसपास आपल्या जवळच असतात. बघा ना, तुम्हाला इथे या ठिकाणी आम्ही बसलो, मगाशी थोडासा तकवा आलेला मला, पण मी पाणी पिऊन घेतलं. या ठिकाणी बसल्यानंतर
महाराज आपला कब्जा घेतात. मी तुम्हाला रात्रभर ऐकू शकते, दासबोधने आणखी काही पण ऐकवू शकेल. रात्रभर संतांच्या गोष्टी सांगेन मी तुम्हाला. तुम्ही कंटाळून घाबरू नका, मी काय बसवणार नाही. पण मला सांगायचं तात्पर्य काय आहे की या ठिकाणी बसल्यानंतर सद्गुरू आपोआप आपला कब्जा घेतात, आपले हात प्रवेश करतात आणि तेच आपली बॅटरी चार्ज करतात. म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे, देवालय. हे शरीर किती नाशिवंत असलं, जाणार असलं तरी सुद्धा याला त्यांनी देवालय म्हटलेलं आहे. देवालय म्हणजे देवाचं राहण्याचं ठिकाण आपल्या आत. म्हणून भगवान रजनीशांना एकाने विचारलं की तुमचं जे काय एवढी पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत की आम्ही कधी वाचायची आणि आम्हाला कधी कळायची, एका वाक्यात सांगा आम्ही काय लक्षात ठेवायचं. तेव्हा ते म्हणाले इन म्हणजे आत. जे काय आहे ते कुठे आहे, आत. आणि तुम्ही बाहेर जर फिरत बसाल कुंभमेळे वगैरे, त्यांनी आत जायला सांगितलंय. आत म्हणजे या चार देहाच्या आत. तिथे त्याला शोधा तुम्ही. आणि तिथे एकदा जर तुम्हाला त्याची झलक मिळाली तर तुम्हाला आवडायला लागेल. नको हे बाकीच्या झंझट करण्यापेक्षा मस्त एकांतात राहूया आणि आपलं आपलं आनंद अनुभवूया. एकदा जरी झलक मिळाली तरी तुम्हाला असं वाटायला लागलं परत. कारण ही प्रचिती तशीच आहे, हा आनंद तसा आहे. हा आनंद दुसऱ्या कशाशी त्याची तुलना होणार नाही. आता यांनी दागिने घालतात, सोन्याचं घालून बसतात. किती वेळ घालतात, दिवसभर बघत बसतात. नाही कंटाळा येतो नंतर. मला असं सांगा, जगातली कुठली गोष्ट अशी आहे जी सतत तुम्हाला आवडते, सतत आवडते, तिचा कंटाळाच येत नाही? कुठली गोष्ट आहे? अहो महाराजांना एकाने विचारलं, महाराजांना एकाने काय विचारलं, म्हणाले महाराज जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो एकच सांगता, आनंद म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, आनंद कसा मिळवायचा, आनंदाची व्याख्या काय, हे एकच सांगता तुम्ही, दुसरं काय बोलतच नाही तुम्ही. महाराजांनी काय सांगितलं, हे ऐकून तुम्हाला कंटाळा येतो ना रोज रोज तेच? हो म्हणाले, दुसरं काय बोलतच ना तुम्ही. अरे गाढवा म्हणाले, रोजचं तेच जेवण, तीच चपाती, तीच भाकरी, तोच भात, तीच बायको, तेच घर, तीच मुलं, तेव्हा नाही कंटाळा येत? तेव्हा कंटाळा येत नाही का? आणि आता मी हे सांगतो तर कंटाळा येतो का तुम्हाला? तेच तेच सांगतात म्हणून. प्रत्येक वेळेला त्याचा नवीन अर्थ निघत असतो. संतांनी एकच गोष्ट जरी 4 वेळा सांगितली तरी 4 वेळा त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. आणि 4 वेळेला आपल्याला आतमध्ये जे प्रश्न निर्माण झालेले असतात त्याचे आपोआप उत्तर मिळतात. म्हणून इथे तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय की भगवान शंकरांनी ही संपूर्ण गुरुगीता पार्वती देवीला सांगितली आणि तिला सांगितलं की गुरूंना प्रसन्न करून घे. कारण गुरु कसे आहेत, तारकम ब्रह्म निश्चितम, तारणहार आहेत, निश्चित ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून त्यांना तू शरण जा, त्यांच्याकडून हे ज्ञान मिळवून घे, कारण त्यांच्याशिवाय ही प्राप्ती होणार नाही. आणि असं म्हणून गुरुगीता संपलेली आहे. म्हणजे संपूर्ण गुरुगीता ही गुरूंवर आधारलेली आहे. म्हणून आपण बाकीचं काही करण्यापेक्षा आपल्याला चांगले संत भेटलेले आहेत महाराज, त्यांनी आपल्याला सोप्यातलं सोपं ज्ञान दिलेलं आहे. आता बाकीचे लोक खूप काय काय मोठं मोठं काय काय सांगतात, आपल्याला झेपणार पण नाही. पण महाराजांनी सोप्यातलं सोपं करून ज्ञान आपल्याला सांगितलं. आणि एकदा महाराजांनी असं सगळ्यांना नाम दिलं, तेव्हा मी म्हटलं महाराजांना की नाम तर खोलीमध्ये द्यायचं असं, बाबा तुम्ही सगळ्यांना दिलं. अरे म्हणाले, आपलं जीवन कसं आहे, क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर असल्यावर कोणाला माहिती आहे कोणाला किती आयुष्य आहे? माहिती आहे तुम्हाला? बोटवरती करा. नाही माहिती? कोणालाच माहित नाही. मग असं असताना त्यांना लवकरात लवकर ज्ञान देणं आपलं कर्तव्य आहे. बघा महाराजांचा किती उच्च भाव होता. का देत होते पुन्हा पुन्हा येणाऱ्या लोकांना नाम देत होते. 2-2, 3-3 तास कार्यक्रम करून माझा नंबर 12वा का 13वा असायचा. महाराज आपले बसलेत ऐकत, सगळ्यांचं ऐकत बसलेले. मीच महाराजांना म्हटलं
माझा 12वा 13वा नंबर बाप्पा, तुम्ही इतका वेळ बसता आणि सगळेजण मस्त झोप काढतात. 12व्या नंबरला काय होईल अवस्था? मी इथे एकटी बोलते म्हणून, जर 4 आले इथे बोलायला तर तुम्हाला कंटाळा येईल आणि सगळे डोळे बंद करायला लागतील. पण महाराज मला काय बोलले, अरे मी तुला शेवटी काट ठेवतो, तू शेवटपर्यंत टिकावी. म्हणजे महाराजांचा उद्देश कोणाला कळला होता आतापर्यंत? बाकीच्यांना काय वाटत, ताईंना शेवटी ठेवतात. ताईनं शेवटी का ठेवतो म्हणाले, त्यांनी एक दिवस प्रवचन सांगितलं, ते शेवटपर्यंत टिकावी म्हणून तिला ठेवतो शेवटी. आणि म्हणाले तुझ्या आवाजात तू आधी गुरूंचा जय जयकार करायला लावते, सगळ्यांना जागे होतात, झोपलेले पण जागे होतात. आता सगळे काही झोपलेले नसतात, काही जण दमून आलेले असतात, काही आजारी असतात, अनेक त्यांच्या संसारातले प्रपंचातलं आम्हाला काय तेवढं माहिती नाहीये काय काय असतं ते. पण या सगळ्यांनी सगळे रंजलेले गांजलेले आहेत सगळे. अशा परिस्थितीमध्ये ते इथे येतात ना, बस इथे महाराजांच्याकडे आले तरी पास येते. कारण सांगते तुम्हाला, ऑफिसमध्ये जाणारी जी माणसं आहेत ती ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय तुम्हाला वाटतं 8 तास कामच करत असतात? नाही, इकडे फिरून ये, तिकडे चहा पिऊन ये, इकडे शेजारच्याची गप्पा मार, थोडंसं आपल्या लॅपटॉपवर बघत बस काहीतरी, असं कामं करतात. काम फार थोडं केलं जातं. मी मुलं म्हणते काय आहे आमचं सांगताय, यांचं सगळ्यांचं. कारण आपण इतका वेळ 7 तास नाही काम करू शकत, आपलं मन थकायला लागतं, टायर्ड व्हायला लागतं. पण ते विचारतात आपल्याला, अरे तू लॅपटॉपवर चहा पिऊन आलास, अर्ध्या तासाने आलास, परत सुटायच्या वेळेला बाथरूमला गेला 15 मिनिटांनी आलास, कोण बोलत नाही आपल्याला. कारण ते म्हणतात बस इथे आलास, 8 तास बसलास, काम कर नको करू, पगार चालू. तसं या ठिकाणी आलास, बसलास, ऐकलास, इथे बसून घरी घरी चक्कर मारून आलास तरी पगार चालू. कुठला पगार? नाही तर याल पगार मागायला माझ्याकडे. मी पगार बिगार काय स्वतःही घेतले नाहीत आणि मी कोणाला देणार पण नाही. पुण्याचा पगार, पुण्याचा पगार लक्षात ठेवा. पुण्याचा पगार आणि चार्ज, फुल चार्ज इथे आल्यावर होतो आपण. आपले आजार बिजार सगळं कळून जातं. आता माझं ऑपरेशन होऊन सुद्धा मी अजून 2 तास प्रवचन करू शकते, कारण आतमध्ये कोण आहे? स्वामी. आणि ती प्रचिती मला आहे. असो तर अशा गुरुगीतेमध्ये गुरूंबद्दल मी जे तुम्हाला आत्तापर्यंत सगळं सांगितलं, तर गुरूंवर तिथे त्यांनी शंकरांनी तिला काय सांगितलं, शेवटी विश्वास पाहिजे. विश्वास. विश्वास म्हणजे काय? विश्वासाचं उदाहरण म्हणजे अर्जुन. अर्जुनाने बघा 10 लाख सेना न निवडता एकट्या कृष्णाला निवडलं. याला म्हणतात विश्वास. त्याला माहिती होते सैन्य घेऊन काय करायचं. एक कृष्ण आपल्या बाजूने असला की बस सगळं मिळालं आपल्याला. म्हणून म्हटलंय की धनुर्धारी अर्जुन आणि भगवान कृष्ण ज्या ठिकाणी आहे तिथे विजय हा ठरलेला आहे. याला म्हणतात विश्वास. पण एका वर्गात शाळेत वर्ग चालू होता आणि मास्तरांनी मुलांना विचारलं, अरे विश्वास म्हणजे काय? तेव्हा एक मुलगा वर आला आणि म्हणाला, मास्तर, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे किंवा आपल्या प्रत्येकाला माहिती नाही की आपण उद्या जगू की नाही. अशा परिस्थितीमध्ये आपला रिचार्ज 1 महिन्याचाही माणसं मारतात. याला म्हणतात विश्वास. माहिती आहे तुम्हाला? 1 महिना जगाल आणि मोबाईल वापराल, माहिती आहे? तरी सुद्धा महिन्याचा रिचार्ज मारतात. आणि वास्तविक परिस्थिती काय, उद्या जगणार की नाही माहिती नाहीये. म्हणजे याला म्हणतात विश्वास. आणि म्हणाले अशा परिस्थितीमध्ये 1 वर्षाचा रिचार्ज मारतात, त्याला म्हणतात आत्मविश्वास. मला आत्मविश्वास आहे, मी 1 वर्ष जगणार आहे. रिचार्ज डायरेक्ट 1 वर्षाचा. खरी परिस्थिती आहे विचार करण्यासाठी. कोणालाही माहिती नाही तरी रिचार्ज 1 वर्षाचा. असो तर याला जे संतांनी विश्वास म्हटलेला, असं विश्वासाने सगळ्यांनी राहायचं आहे. म्हणून आपण अशा संतांच्या जवळ राहण्यासाठी महाराजांना आज एकच प्रार्थना करूया, भगवान शंकरांना,
की सदा सत्संगला भावा घडावी नित्य गुरु सेवा मागणे हेची मागूया आदरे आदि बंधूया हरिहरा सिद्धरामाया आदरे आदि बंधूया हरिहरा काळ सिद्धाया आदरे आदि बंधूया आदरे आता आपला पुढचा कार्यक्रम म्हणजे 2 दिवस तुम्हाला सुट्टी आहे.